छत्रपती संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मोत्सव उत्सव सोहळा हा हिंगोलीमध्ये मोठ्या थाटात साजरा झाला। या सर्व मिरवणुकीचे आयोजन छावा दल संस्थापक विनायकदादा भिसे पाटील यांनी केले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। ही मिरवणूक पोस्ट ऑफिस रोड, जवाहर रोड, शास्त्रीनगर, बाजारपेठ तसेच मुख्य चौक, गांधी चौक येथे याच मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले। या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून योगी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यासह श्री सरनोबत नेताजी पालकर यांचे थेट 9वे वंशज संदीप पालकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या दूधमाता वीरमाता धाराऊ यांचे थेट 13वे वंशज अमितराजे गाडे पाटील, श्रीमंत बाजीराव पेशवा व मस्तानी साहेबा यांचे थेट 8वे वंशज नवाब शदाब अली शमशेर बहादूर पेशवा यांच्यासह साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांची उपस्थिती होती। यावेळी शहरामध्ये ठिकठिकाणी दानवीरांनी पाण्याची, मठ्ठ्याची यासोबतच खिचडी व फळ वाटपाचे सुद्धाही आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते शिवशंभू हे ढोल पथक। कल्याण देशमुख यांचे शिवशंभू ढोल महिला ढोल पथक यांनी संपूर्ण हिंगोलीकरांचे लक्ष वेधून घेतले। यांच्या ढोलवादकाचे संपूर्ण यावेळी या मिरवणुकीमध्ये हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख विनायकदादा भिसे पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पूभाऊ चव्हाण, कळमनुरीचे शेतकरी नेते अजितदादा मगर, दिलीप चव्हाण यांच्यासह डॉक्टर रमेश शिंदे, जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे, बालाजी भिसे, दीपक वाघ, गजानन भालेराव आदींसह सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।